खात्याला विनाकारण बदनाम करण्याचं काम करत आहेत। महाराष्ट्राचं गृह खातं सक्षम मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। यांच्या कालावधीमध्ये असं होणं शक्य नाही आणि कायद्याकडून 300 कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्रातला अधिकारी करू शकत नाही। ही चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे पोलिसांचं नीतिधैर्य कमी होतं, पोलीस बदनाम होतात। कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी आहेत, वक्तव्य आहेत, ते माध्यमाला करू नयेत। दिवसापासून मी पाहतोय की आपले आमदार त्यांचं स्टेटमेंटने 300 कोटी मागितले सुपेकरने, दुसरे कोणीतरी एक वकील आहेत ते म्हणतात 500 कोटी मागितले। 300 कोटी 500 कोटी असे आकडेबद्दल पोलीस खात्याचं नाव घेऊन चर्चा करणं, पोलिसांना बदनाम करणं हे अत्यंत वाईट आहे। आणि देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम हुशार या राज्याचा मुख्यमंत्री असून त्यांच्याकडेही खातं आहे। गृहमंत्र्यावर टीका केल्यासारखं होते। तुम्ही गृहमंत्र्यावर टीका करताय आणि गृहमंत्र्याबद्दल आजही एकही माणूस महाराष्ट्रातला असं बोलू शकत नाही। आणि कुठलेही अधिकारीसुद्धा अशा पद्धतीचे 200 कोटी 500 कोटी 400 कोटी हे काल्पनिक आकडे आहेत। त्यामुळं पोलीस बदनाम होतात, सर्वसामान्य लोकांना फार कळत नसतं आणि अशा आकड्याची चर्चा करत बसतात। खरं म्हणजे अशी काल्पनिक कथा कोणीही करू नयेत। एवढी तर सामान्य माणसाला सुद्धा याची ज्ञान आहे। 300 कोटी म्हणजे आणि 500 कोटी म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं बजेट असतं ते। केवढा मोठा भ्रष्टाचार, कायद्याकडून कैदे तिकडंच फार सुकून झालेले असतात, वाळून गेलेले असतात जेलमध्ये राहून। त्यांच्याकडे 300 कोटी कोण मागणार, कोण देणार? 500 कोटीचं ॲलिगेशन हे सगळं रॉंग आहे। पोलीस हे 95% पोलीस हे खूप चांगलं काम करतात, ते आपलं संरक्षण करतात। त्याचप्रमाणे अतिरेकी शोधून काढण्याचं कामही पोलीसच करतात। त्याचप्रमाणे दरोडे पडतात, त्यांना प्रतिबंध करण्याचं काम करतात। आणि एकूणच महाराष्ट्राचं पोलीस खातं हे लंडनच्या पोलीसपेक्षा सुद्धा चांगलं आहे, अशी आपल्या महाराष्ट्राच्या पोलीसची ख्याती आहे। ओके।